आणि आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक जिल्ह्यातही पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। नाशिकमधील येवला, निफाड आणि चांदवडसह इतर तालुक्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतात पुन्हा पावसाचं पाणी साचलंय। मका, सोयाबीन, टोमॅटो, कापसासह इतर पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसलाय। इतके मोठे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिलेले आहे। सरकारने या कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे। कारण की आलेला घास हात तोंडातून गेला आहे, धान्य ओलं झालं आहे, पीक गेलेलं आहे। एवढे मोठे संकट असून आता सरकारने कोणतेही निकष न लावता हेक्टरी 1 लाख रुपये जाहीर करावे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। दरम्यान नाशिकच्याच येवल्यामध्ये सुद्धा नारंदी नदीला अक्षरशः महापूर आलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय। या नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। इथं रात्रीच्या झालेल्या पावसामुळे नारंदी नदीला महापूर आलेला आहे। येवल्याकडून जाणाऱ्या माणसांचा नागड्याला जाणाऱ्या संपर्क तुटलेला आहे। तिकडे समोर सायगाव असेल, डोंगरगाव असेल, भारम असेल, त्या गावांचाही संपर्क तुटलेला आहे। आणि आमची एकच कळकळीची विनंती सरकारला की इथं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पंचनामे त्वरित पंचनामे करण्यात यावे।